राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी। गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये। म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल। हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। भारतीय दलित महासंघाच्या वतीनं नगर शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्यात। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप होते। तर बैठकीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली आहे। यात जिल्हाध्यक्षपदी विजय शेलार यांची निवड झाली आहे। उपाध्यक्ष म्हणून साहेबराव काते यांची निवड झाली असून कार्याध्यक्षपदी पंडित खुडे, महिला उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी हिना उबाळे, तर दक्षिण महिला जिल्हाध्यक्षपदी कमल जगधने यांची निवड झाली। पाथर्डी तालुका अध्यक्षपदी विठ्ठल शिरसाट, श्रीरामपूर तालुका अध्यक्षपदी दीपक भांड यांसह संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी या बैठकीत भारतीय दलित महासंघाच्या वतीनं जाहीर केल्या गेल्या। ज्यावेळेस मी नगर शहरामध्ये यायचो, प्रदेशाध्यक्ष सुनीलरावजी उमाप साहेब यांना मी नेहमी सांगायचो का साहेब, आता आपल्याला भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून आपल्याला जी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून काम चालू करायला लागणार आहे। आणि म्हणून 5 दिवसामध्ये भारतीय दलित महासंघाच्या संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष आमचे सहकारी मित्र सुनीलरावजी उमाप यांचा माझा फोन झाला आणि फोन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, विजयराव आपल्याला एसपी कार्यालयामध्ये भेट द्यायची आहे आणि त्या भेटीच्या निमित्ताने आपण 10 तारखेला काही नियुक्त्या त्या ठिकाणी करणार आहोत। मी म्हटलं साहेब तुम्ही चांगला निर्णय घेतला। या ठिकाणी ज्या ज्या कार्यकर्त्याची आणि आपल्या महिलांची या भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून नियुक्ती झालेली आहे, आपली निवड झालेली आहे, तेव्हा मी सर्व महिलांना आणि कार्यकर्त्याचे मी आभार मानतो का आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये भारतीय दलित महासंघाच्या वतीने मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार झाला, इतर मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार झाला, अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला, एखाद्या पाटलांच्या मुलावर अन्याय अत्याचार झाला, ही जी संघटना आहे ही एका जातीची नाहीये, एका समाजाची नाहीये, सर्व बहुजन समाजाला बरोबर घेऊन चालणारी संघटना आहे। आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि या भारतीय दलित महासंघाच्या वतीने एक आपल्याला आवाहन करतो का इथून पुढच्या काळामध्ये समाजावर जर अन्याय अत्याचार झाला तर त्या ठिकाणी पेटून उठा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि माझं 2 शब्द मी संपवतो आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्याचे आभार मानतो। भारतीय दलित महासंघाची जिल्हा कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। भारतीय दलित महासंघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आता या ठिकाणी आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भारतीय दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी भारतीय दलित महासंघाचे नेते माननीय विजयराव शेलार यांची एकमताने निवड, आज मी त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड केलेली आहे। त्याचबरोबर पाथर्डी जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून भारतीय दलित महासंघाचे पंडितराव खुडे यांची निवड केलेली आहे। आपल्या भारतीय दलित महासंघाचे नेते आणि समाजाचे नेते माननीय साहेबराव काते यांची भारतीय दलित महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आज नियुक्ती देऊन मी नियुक्ती केलेली आहे। त्याचबरोबर भारतीय दलित महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून दक्षिणच्या कमलताई जगधने यांची नियुक्ती केलेली आहे। त्याचबरोबर महिलाताई दुसऱ्या उत्तरेच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून हिनाताई उबाळे यांची सुद्धा आज नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पाथर्डी तालुका अध्यक्षाचं जे रिक्त पद होतं ते रिक्त पद आज भरून काढले आणि म्हणून पाथर्डी तालुका अध्यक्षपदी विठ्ठलराव शिरसाट यांची आज नियुक्ती देऊन सर्वांच्या मतीने आज त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर श्रीरामपूरचे जे तालुका अध्यक्ष आहेत दीपकराव भांड त्यांची सुद्धा फेरनिवड आज या ठिकाणी करून मी त्यांची नियुक्ती या ठिकाणी दिलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून भारतीय दलित महासंघ ही जिल्ह्यामध्ये अतिशय आक्रमक लढाऊ अशी संघटना म्हणून जिल्ह्यामध्ये इथं नाव झालेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये भारतीय दलित महासंघ ज्यावेळेस काम करतो, भारतीय दलित महासंघाचा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस काम करतो तर या महाराष्ट्रामध्ये दलित समाजावर कुठेही अत्याचार अन्याय होऊ द्या तर भारतीय दलित महासंघ सर्वात पुढे त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी सातत्याने काम करत आहे। एक आमची टीम नगर जिल्ह्यातली एक अतिशय कार्यक्षम टीम आहे।
या जिल्ह्यामध्ये मातंग समाज असेल, दलित समाज असेल, बहुजन समाज असेल, त्या समाजावर अत्याचार अन्याय झाला की भारतीय दलित महासंघाचे कार्यकर्ते अतिशय आक्रमकपणे त्या घटनेला सामोरं जाऊन त्या पीडितेला न्याय मिळवून देण्याचं काम ही भारतीय दलित महासंघ करत आहे. म्हणून जिल्ह्यामध्ये अतिशय थोड्या आणि अल्पावधी काळात अतिशय लोकप्रिय असणाऱ्या संघटनेचं आज खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये समाज कौतुक करत आहे. आणि म्हणून हे भारतीय दलित महासंघाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून या नात्याने ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे अतिशय चांगलं काम केलेलं आहे, ज्यांनी अत्याचार अन्याय विरुद्ध आवाज उठवलेला आहे, खऱ्या अर्थाने आयुष्याची त्यांची प्रपंचाची होळी करून समाजाला न्याय देण्यासाठी सातत्याने त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि न्याय मिळवून देण्यासाठी लढा त्यांनी जिल्ह्यामध्ये उभा केलेला आहे. आणि त्यांच्यामुळेच आज भारतीय दलित महासंघ ही चळवळ जिवंत आहे. आणि म्हणून एक आक्रमक चळवळ म्हणून भारतीय दलित महासंघाकडे या उभ्या नगर जिल्ह्यामध्ये पाहिल्या जाते. म्हणून मी पुन्हा एकदा निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बैठक संपल्यावर संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार केला गेला. भारतीय दलित महासंघ इथून पुढे अन्याय अत्याचाराविरोधामध्ये पूर्ण ताकदीनं काम करेल आणि समाजाला न्याय मिळवून देईल, असंही नूतन पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. यावेळी संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी आणि भारतीय दलित महासंघ पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.